उपलब्ध झालेला आहे। साऊंड माइंड्स ही खूप मोठी साऊंड क्षेत्रातील कंपनी आहे। IPL चा जो भव्य दिव्य असा सेटअप आपण पाहता, तर या IPL च्या सेटअप मध्ये देखील साऊंड माइंड्सने काम केलेलं आहे। आणि खरं तर साईराज मित्र मंडळ खूप लकी आहे की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करणारी कंपनी आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। यासोबत अरिजित सिंग, सोनू निगम, अजय अतुल लाईव्ह या सर्व मान्यवर संगीतकारांसोबत साऊंड माइंड्सने काम केलेलं आहे। आणि ही एवढी मोठी बलाढ्य कंपनी आपल्याला या आपल्या इव्हेंटसाठी लाभली, त्याबद्दल मी खरंच आभार मानतो योगेश रोगे यांचं, या दोघांचं, आमचे मित्र योगेश रोगे, शिवा दरेकर यांचं देखील मी आभार मानतो। तदनंतर जे आपले दोन समालोचक गेली 4 दिवस आपलं मनोरंजन करत आहेत समालोचनाच्या माध्यमातून, गेल्या मला वाटतं 5 ते 6 वर्षापासून जे समालोचक आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आणि मला वाटतं एक रिप्रेझेंट करण्याचं काम साईराज मित्र मंडळाला जे करत आहेत ते आमचे मित्र रोशन पाताडे, आपल्या आवाजाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांपर्यंत साईराज मित्र मंडळाचं कार्य पोचवत आहेत। रोशन पाताडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मी मंडळाच्या व उपलब्ध सर्वांनाच विनंती करतो। तसेच आमचे मित्र यंदाच जे आपल्याशी जोडले गेले अभिषेक पाटील यांचा देखील मी, समालोचक अभिषेक पाटील यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। अभिषेक सर, खूप छान तुम्ही जबाबदारी सांभाळली। त्याचसोबत लाईव्ह जे यंदा आपल्याला लाभलं ते श्री साई स्पोर्ट्स SSS लाईव्ह, खूप अप्रतिम असं लाईव्ह ते करत आहेत। कॅमेरा क्वालिटी असेल, बॉलचा फॉलोअप असेल, एकदम अप्रतिमरित्या ते काम सांभाळत आहेत। SSS लाईव्ह साठी एकदा जोरदार टाळ्या सर, खूप छान सर्व आपली टीम काम करत आहे। धन्यवाद। आणि आपण वळूयात या मेगा फायनल कडे। धन्यवाद गणेशजी। मॅचला होते सुरुवात आणि पहिलाच बॉल। फायनल मॅच आहे SRPL साईराज प्रीमियर लीग 2025 9व पर्व। सगळ्यांना आतुरता होती या स्पर्धेची आणि अंतिम सामना तुम्हा आम्हा सगळ्यांच्या भेटीला आलाय। आणि ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा गाजावाजा संपूर्ण शिवडीमध्ये नव्हे तर संपूर्ण मुंबईभर पसरलाय। आणि ह्या स्पर्धेने सगळ्यांना वेड लावलंय, कारण ही साईराज प्रीमियर लीग आहे। एवढ्या छोट्या जागेत एवढं मोठं आयोजन आपण पाहतोय, अगदी त्याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे तानाजी मोरे आणि त्याचप्रमाणे गणेशजी कोरे आणि संपूर्ण सहकारी। खूप सारी मेहनत घेतली आयोजन समितीने आणि हा फायनलचा सामना तुमच्या भेटीला आलाय। फटका खेळलाय, पुढे आले, पुढे सरसावले, टॅप खेळलाय, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले, त्याच्याकडून चूक झाली आहे आणि बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय गोचंकी क्षेत्रात। प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज थोडं आपण मागे उभे राहा, कारण आम्हाला देखील ठाऊक आहे प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। आणि ही स्पर्धा SRPL यावेळेला दिशा भरकटली आणि सर अजित निकम आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने मात्र सगळ्यांचीच मन जिंकून घेतली आहेत अजित निकम सरांनी देखील। आणि व्हाईट बॉल आता मात्र घोषित करताना पाहायला मिळत आहेत। पुढचा बॉल समोर फटका खेळलाय, फिल्डर आहेत आणि पासी त्या ठिकाणी होते, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी त्या ठिकाणी केलं। आणि आता एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे निलेश आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय दीक्षित। काय खेळ केलाय निलेश सोनारे आणि प्रत्येक मॅच मध्ये त्याने बॅटिंग केली आहे। सूरज फटका सजवलाय चांगला, फिल्डर चिकू, ओ हो हो हो, चांगलं क्षेत्ररक्षण आहे। डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। आणि हा शेवटचा बॉल आहे हेच पंच सांगताना पाहायला मिळत आहेत। निलेश पुढे आले, सरसावले, फिल्डर त्या ठिकाणी होते, आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। आणि पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त झालाय आणि अवघ्या 5च धावा खर्च केल्यात या पहिल्या षटकामध्ये। चांगली मॅच रंगते कारण अंतिम लढत आहे या स्पर्धेची। इंटर साईराज मधून 2 संघ जर आपण पाहिलं तर अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत आणि त्याच 2 संघांमध्ये एका बाजूला आपण पाहतोय तानाजी मोरे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गणेशजी कोरे यांचा संघ।
ओ यावेळेला फटका सजवलाय चांगला, बॉल निघून गेलाय गोषंकी क्षेत्रात. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, ते दर्शक बनले तोपर्यंत बॉल निघून गेलाय गोषंकी क्षेत्रात. आता मात्र एक धाव आणि हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करत असताना पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना देखील माहिती आहे ही किती महत्वाची स्पर्धा आहे. प्रत्येक बॉलचा आनंद घेणं मात्र कर्तव्य आहे आणि म्हणूनच काय हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ढकललं, पंच केलं, एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. या मॅच मध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ दे, एकेरी दुहेरी धावा चौकार येऊ दे, धावा कशाही येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे, कारण ही अंतिम मॅच आहे. 7 धावा धावफलकावरती झाल्यात. 7 ऑन बोर्ड. महत्वाची लढत, अंतिम मॅच, फायनल मॅच मैदानामध्ये रंगते. पुढे आले, फटका खेळलाय. ओहो, त्या ठिकाणी फिल्डर होते, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संजू बाबा त्या ठिकाणी होते आणि त्यांनी केलेली ती फिल्डिंग आणि म्हणूनच काय धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. एक धाव जरूर मिळेल. धाव संख्या आता जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 8 या आकड्यावर. ओ यावेळेला देखील चांगला बॉल चिकूने हाताळलाय आणि आणखीन एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करत असताना पाहायला मिळते दोन्ही बॅटर. साईराज मित्र मंडळाचं हे भव्य दिव्य देखणं, डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन आणि तेच आयोजन, त्याच आयोजनाने सगळ्या मुंबईला भुरळ पाडली आहे. पुढे आले, फटका खेळलाय, फिल्डर होते त्या ठिकाणी आणि प्रयत्न चांगला केला होता. एक धाव मात्र त्या ठिकाणी धाव पूर्ण केली आहे. निलेश सोनार आणि त्याच्या समवेत दीक्षित आपण पाहतोय. फक्त मुंबईच नाही तर आपल्या साईराज प्रीमियर लीगला थेट पुण्यावरून या ठिकाणी आमचे मित्र प्रतीक हेगिष्टे, नानू या ठिकाणी फक्त आपल्या मॅच साठी, आपल्या सर्व भव्य दिव्य आयोजन पाहण्यासाठी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या प्रतीक हेगिष्टे, नानू यांच्यासाठी. तसेच आमचा मंडळाचा सदस्य हर्षित पांडे, त्याच्या भावाचं काल लग्न होतं उत्तर प्रदेश येथे, पण फक्त साईराज प्रीमियर लीग अटेंड करण्यासाठी आज सकाळी फ्लाईट पकडून तो या ठिकाणी आलेला आहे. या दोघांचं मी हर्षित पांडे, प्रतीक हेगिष्टे या दोघांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. 1 to go. आणि या स्पर्धेची चर्चा संपूर्ण भारतभर पाहायला मिळते आहे, कारण ही साईराज प्रीमियर लीग आहे. ओ यावेळेला फटका खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी होते, थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला जरूर मिळाली. चिकू बॉल पर्यंत पोहोचलेत. यस, फलंदाज बाद आणि मोठी विकेट आली आहे. दीक्षित माघारी परतलेत. आणि 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 10 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. आणि काय सामना रंगतोय, अंतिम सामना आहे. संपूर्ण भारतभर या स्पर्धेची चर्चा आणि ही स्पर्धा साईराज प्रीमियर लीग 9वं पर्व. कोणता संघ जिंकणार हे पर्व पाहावं लागेल. आता नवीन गोलंदाज आलेत गोलंदाजीसाठी. गणेश, मान्यवरांची मांदियाळी, सुसज्ज असं व्यासपीठ, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि डोळ्याचं पारणं फेडणारं हे आयोजन आपण पाहतोय साईराज मित्र मंडळाच्या वतीनं. आणि हा पुढचा बॉल, षटक क्रमांक 3, पहिला बॉल, पहिलाच बॉल टॅप केलाय, चिकू होते आणि आता आणखी एक विकेट आली आहे. बॅटर आउट. आता नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये, मयूर, आणि जिथे जाईल तिथे फक्त दर्दी प्रेक्षक पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना देखील ठाऊक आहे जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला सोडून दिलाय बॉल आणि वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती आता 11 या आकड्यावर.
चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. ओहो, यावेळेला टॅब खेळले, दिशा चुकली, ऑन साइडला फटका खेळला, आणखीन एक धाव येताना पाहायला मिळते. ओह, यावेळेला चाबूक शॉट, बॉल निघून जाईल, आर पार, आलाय, चौ 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 चौकार. ओहो, यावेळेला देखील टॅप खेळलेत आणि आता एक धाव मात्र त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. ओह, यावेळेला सोडून दिलाय. एस्टनच्या मागे आपण पाहतोय हा छोटासा यष्टीरक्षक राज. कानमंत्र दिला जाईल. निलेश आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय मयूर. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. ही अंतिम लढत आहे आणि हीच अंतिम लढत, ही स्पर्धा जिंकणार कोण ते पाहावं लागेल. पुढचा बॉल, चेंडूला सन्मान दिलाय, हलक्या हाताने ढकललंय, आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. ओहो, यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. आता एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. म्हणजेच 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 20. 2 गडी माघारी परतलेत. एका बाजूला आपण पाहतोय संघ खेळताना तो म्हणजे ओमकार फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय सिद्धिविनायक स्ट्रायकर्स. म्हणजेच एका बाजूला आपण पाहतोय गणेशजी कोरे आहेत आणि दुसऱ्या बाजूला तानाजी मोरे एकमेकांच्या विरुद्ध या फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील आणि नवीन गोलंदाज संजू बाबा षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॅटिंगसाठी आपण पाहतोय बॅटर आहेत समोर. ज्या खेळाडूने ही संपूर्ण स्पर्धा गाजवली आहे तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश सोनार. पहिला बॉल, टॅप खेळले, चिकू होते आणि हा थ्रो, विकेट येताना पाहायला मिळते. बॅटर आउट. धावबाच्या स्वरूपात का होईना विकेट आली आहे. 20 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 3 गडी माघारी परतलेत. ओ, फटका सजवलाय चांगला, फिल्डर होते आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 21 या आकड्यावर. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. ओहो, या वेळेला शेवटच्या क्षणाला बॉलला ढकललं आणि आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे.
लावली देखील. पुढचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो एका पायचे. धाव मात्र घेतली जातच नाहीये कारण स्ट्राइक वर थांबायचं होतं निलेश यांना. आता पाहूया शेवटच्या बॉलवर काय घडणार. शेवटच्या बॉलवर चान्स घेतलाय या ठिकाणी. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. दुसरी धाव आणि दुसरी धाव धावून पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. तिसरी धाव आणि पाहावं लागेल आता. पंचांनी थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत पण तिसरी धाव आहे की नाही आहे आता त्याची मात्र पडताळणी केली जाते. धन्यवाद. आणि यानंतर आपण मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याकडे वळूयात. साईराज मित्र मंडळाला ज्यांचं अनमोल असं सहकार्य लाभलं ते आमचे अरब रेस्टॉरंटचे सहकारी प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने मी अध्यक्ष संभाजी मोरे यांना विनंती करतो आपण दिनेश चौरसिया सरांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ व छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मान करावा व त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करावा. यानंतर आपलं जे साईराज प्रीमियर लीगचं जे संपूर्ण फोटोशूट ज्यांच्या माध्यमातून पार पडलं सर नॉट आउट आहे म्हणजे 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. यस धावून 3 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. यानंतर जे फोटोशूट साईराज प्रीमियर लीग मधील सर्व खेळाडूंचं कॅप्टनचं आयकॉन प्लेयरचं ज्यांच्या माध्यमातून पार पडलं ते फोटोग्राफर नागेश गवडी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मंडळाचे आमचे सदस्य राहुल चौहान यांना विनंती करतो आपण नागेशचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ व शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मान करावा. सर्व मान्यवरांचं साईराज मित्र मंडळ असंच प्रेम राहू दे. आपले संबंध असेच द्विगुणित होऊ दे ही साईंचरणी प्रार्थना करतो. आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी पुढील व्यवसायासाठी साईराज मित्र मंडळाच्या वतीने मी सुयश शिंजितो. थँक्यू. येस येस. आणि साईराज मित्र मंडळाला अनमोल असं सहकार्य गेल्या अनेक वर्षापासून लाभत आलेलं आहे ते सिद्धी इंटरनेटचे आमचे सर्व मनोहर मोकल साहेब जे स्वतः बप्पी लहरीच्या या ठिकाणी गणवेशात दरवर्षी उपस्थित असतात. यंदाही उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या मनोहर मोकल यांच्यासाठी.
करतो आपण मनोहर शेठ मोकल यांचा या शुभ प्रसंगी शाल पुष्पगुच्छ व शिवरायांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करावं, आभार मंडळाच्या वतीने आपण व्यक्त करावं. धावा करायच्या होत्या आणि आता पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे, म्हणजेच 23 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. हो यावेळेला चाबूक सरळ, हो 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 हो, क्या बात आहे. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लोळला पडला धडपडला, मैदानामध्ये लोळतोय कारण संघाला फायनल जिंकून द्यायची आहे. दीक्षित त्या ठिकाणी होते. ऍक्शन रिप्ले, काय फटका सजवला होता चिकू यांनी. अगदी जोरात स्ट्रोक, अगदी बॉल पर्यंत पोहोचले आणि सूर देखील मारला दीक्षित यांनी. हो यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. फिल्डर त्या ठिकाणी होते. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय. रेलिंग वरून मागे वा, प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज जोर देऊ नका रेलिंग वर, दुखापत होण्याची शक्यता आहे, आपण याची नोंद घ्या. मयूर यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 हातात येत असताना 21 बॉल मध्ये 27 करायचे सामना जिंकण्यासाठी. हो चेंडूला सन्मान दिलाय चिकू यांनी आणि आता आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. ओ फटका सजवलाय चांगला. फिल्डर त्या ठिकाणी होते. डायरेक्ट थ्रो, प्रयत्न चांगला केला होता शुभम यांनी. प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल आणि एकेरी धाव मात्र त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. फटका सजवलाय. आता चूक होणार नाहीये. बॉल निघून गेलाय, आर पार आलाय SRPL. अगदी सरळ रेषेमध्ये फटका खेळला आणि चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. चिकू म्हणतोय मॅच मला सोडायची नाहीये, मला देखील मॅच जिंकायची आहे. समोर देखील आपण पाहतोय निलेश आहे. निलेश देखील म्हणतोय मला देखील मॅच सोडायची नाहीये, मी देखील मॅच जिंकणार आहे. कारण त्यांना ठाऊक आहे ही फायनल मॅच आहे, ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. त्याच्यासाठीच प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत हे सर्वच खेळाडू आणि याच ट्रॉफीवर सगळ्यांच्याच नजर आहेत. ही ट्रॉफी कोण जिंकणार पाहावं लागेल आणि चौकार आलाय. आता मात्र बॅटरच्या बॅट मधून 18 बॉल मध्ये आता 21 करायचे आहेत. ओहो यावेळेला फिल्डर तैनात होते. झेल पकडलाय. गणेश आउट. जाईल. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 करायचे आहेत. 9 झाले आहेत. एक गडी माघारी परतलाय. निलेश सोनार आहेत आणि त्याच निलेशने पण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली आहे.
ओ यावेळेला आणखीन एक विकेट आली आहे. याही बॉलवर विकेट विकेट आणि बॅटर बाबा आउट. पहा 2 बॉलवर 2 मोठ्या विकेट पटकावल्या आहेत. हाच आहे निलेश सोनार आणि त्यानेच ही स्पर्धा गाजवली आहे. आता हॅट्रिक बॉल. ओ चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकलला बॉलला. रन मात्र मिळणार नाहीये. पासी त्या ठिकाणी आहेत नवीन बॅटर. ओ यावेळेला आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचा 4था बॉल आपण पाहिलं तर निर्धाव आलाय. चांगला बॉल. आता बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय गोशंकी क्षेत्रात. ओहो अजित निकम सरांचा आवाज येण्या अगोदरच पाहतोय आपण काय प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत आणि त्या आवाजाने मात्र मंत्रमुग्ध केले प्रेक्षकांना देखील. म्हणजेच पहा प्रेक्षक देखील बॉल काउंट करत असताना पाहायला मिळत आहेत. ओ यस हाच आवाज ऐकायचा होता प्रेक्षकांना. यावेळेला देखील आता बॉल जर आपण पाहिलं तर डॉट येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच 2 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत. या एका षटकामध्ये आपण काय पाहिलं अवघी 1 धाव खर्च करत असताना 2 मोठ्या विकेट पटकावून दिल्या आहेत. नाव आहे निलेश सोनार. नवीन गोलंदाज दीक्षित आलेत गोलंदाजीसाठी आणि आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. चिकूच्या बॅट मधून एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो संघ. हो फटका सजवलेला चांगला. फील्ड बॅटर होते त्या ठिकाणी. त्याच्या हाताला बॉलने स्पर्श केला आणि स्वतःवरती मात्र नाराज आहेत चिकू. कारण प्रयत्न चांगला करतायत या मॅच मध्ये. त्यांना देखील ठाऊक आहे ही मॅच किती महत्वाची आहे. आणि आता 1 धाव आली आहे. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 19 धावा करायच्या आहेत. ओहो यावेळेला चेंडूने वळण घेतलं. फिरला बॉल आणि आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल दीक्षितने हाताळला आणि आता निर्धाव चेंडूची सांगता होते. हो पाहतोय आपण काय घडतंय. आता चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न करत होते बॅटर. आणखीन एक चेंडू आता निर्धाव आलाय. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस आता मात्र बदललंय. कारण उर्वरित आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 19 करायचे आहेत. यावेळेला टॅप खेळले. पासी होते त्या ठिकाणी आणि चूक झाली आहे. बॉल फरार झालाय सीमारेषा पलीकडे. आलाय आता चौकार. पंधरा झाल्यात. अजून 15ची गरज आहे. आता 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढे आलेत. फटका सजवलेला चांगला. आता मात्र पंच 1 धाव घोषित करत असताना पाहायला मिळतील. यस
ओहो, हा आवाज, आणि हा आवाज रात्री झोपेत सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल नक्कीच बच्चे कंपनीकडून. येस, आता एक धाव आली आहे, चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी मयूर यांनी. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज आहे. लास्ट 6 बॉल्स टू गो, 13 रन्स टू विन, असं मॅचचं समीकरण. चिकूवर सगळी ही संपूर्ण संघाची जबाबदारी आहे. एकटा लढतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळतोय तो म्हणजे चिकू कडून. आज बॅटिंग करावी लागेल. जेव्हा अशी मॅच असते आणि आपण स्वतःला सिद्ध करतो ना, तेव्हा मात्र जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. आज ती वेळ आली आहे. चिकूकडे ती क्षमता आहे, बॅटिंग करावी लागेल. पण समोर जर आपण पाहिलं तर तेवढाच ताकदवार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे आणि तोच गोलंदाज तानाजी. बॅटिंग साठी आपण पाहतोय चिकू समोर आणि तो चिकू सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. 6 बॉल मध्ये 13 ची गरज. आता 17 झाल्या, 6 मध्ये 13 करायचे आहेत. पहिला बॉल तानाजी आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल गरकन फिरलाय आणि आता चिकू आउट. खेळाडू मात्र हिरोच ठरतो आणि तानाजी आता मात्र हिरो ठरलेत, कारण पहिल्याच बॉलवरती त्यांच्या फिरकीने मात्र चिकूची विकेट आली आहे. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे, कारण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग साठी सुराज. ओ, आणखीन एक बॉल. यावेळेला बॉल पडला, आतमध्ये आला, आतमध्ये वळण घेतलं, गरकन फिरला आणि आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 बॉल आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळालेत. ओ, यावेळेला पुढे आले होते आणि आता वाईट बॉल पंच घोषित करतायत आणि अतिरिक्त धाव देखील येताना पाहायला मिळेल. म्हणजेच मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 12 ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं या क्रिकेट या खेळामध्ये. द क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी आणि याच गेमने मात्र सगळ्यांनाच वेळ लावलाय. फटका सजवलाय समोर आणि आता बॉल जर आपण पाहिलं तर गोसांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. एक धाव आली आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावांची गरज आहे आणि हा सामना जिंकणार कोण? प्रेक्षकांना देखील तोच प्रश्न पडलाय. आता मॅच संपूर्ण या बॉलवर डिपेंड आहे. सोडून दिलाय, बरोबर बॅटरने हा बॉल सोडून दिलाय. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 20 धावा धाव फलकावरती झाल्यात. फटका सजवलाय चांगला, फिल्डर होते विकी आणि थ्रो केलाय आणि पहा नॉट आउट पंच घोषित करतायत. म्हणजे 1 धाव जरूर मिळेल. शेवटचे आता 2 बॉल बाकी आहेत. 9 धावांची गरज. सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर. सँडी, संपूर्ण जबाबदारी खांद्यावर आहे. फटका सजवलेला फटका. फिल्डर होते त्या ठिकाणी, बॉल त्यांनी अडवला आणि पहा या एकाच बॉलने ही मॅच देखील जिंकली असं म्हणावं लागेल. कारण किती धावा अडवल्यात तर तब्बल या बॉलवरती आपण पाहिलं तर धावा अडवल्यात या खेळाडूने. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे ती म्हणजे तब्बल 8 धावांची. काय प्रयत्न केला होता पासी यांनी, काय फटका सजवला होता. फिल्डर त्या ठिकाणी होते मयूर. शेवटपर्यंत आपण पाहिलं तर बॉल पर्यंत ते पोहोचले आणि धावबाच्या स्वरूपात मात्र माघारी परतले. आता नवीन बॅटर आपण पाहतोय राज आणि राजला देखील संधी दिली. राजसाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक खेळाडूला संपूर्ण स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आहे.
आणि आता मात्र ही